नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. NAND गेट्सप्रमाणे नॉर गेट्स युनिव्हर्सल असतात आणि कोणतीही लॉजिक फंक्शन पुन्हा निर्माण करण्यास सक्षम असतात. नॉर गेट्स असे गुणधर्म प्रदर्शित करतात जे आपल्याला डिजिटल लॉजिकचे फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक्स, नॉट अँड आणि ऑर गेट्स बांधण्यात मदत करतात. आपण नॉर कंपोनंट्स वापरून पायरी-पायरीने हे बेसिक गेट्स बांधू शकतो. हे शक्य आहे कारण नॉर गेट्स इन्व्हर्ट होऊ शकतात आणि OR फंक्शन्स सामील करू शकतात. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल. नॉर गेट्स वापरून अँड ऑर गेट्स आणि नॉट गेट्स बांधणे. नॉर गेट वापरून स्विचेस आणि LED सह अँड ऑर आणि नॉट गेट्सची ट्रुथ टेबल्स प्राप्त करणे आणि पडताळणी करणे. प्रथम आपण नॉर गेट्सच्या संकल्पनेची उजळणी करूया. तुम्ही अगोदरच शिकला आहात की नॉर म्हणजे नॉट प्लस ऑर. याचा अर्थ ऑर आउटपुट नॉट इन्व्हर्टेड असते. त्यामुळे नॉर गेट हे ऑर गेट आणि नॉट गेटचे कॉम्बिनेशन आहे. नॉर गेट एक प्रकारचे लॉजिक गेट असते ज्याचे आउटपुट हाय लॉजिक 1 फक्त तेव्हा असते जेव्हा त्याचे सर्व इनपुट लो लॉजिक 0 असतात. ते आउटपुट लो लॉजिक 0 देते जरी त्याच्या इनपुटपैकी कोणतेही हाय लॉजिक 1 बनले तरीही. त्यामुळे नॉर गेटचे ऑपरेशन ऑर गेट ऑपरेशनच्या विरुद्ध असते. यानंतर आपण नॉर गेट वापरून अँड ऑर आणि नॉट गेट्स बांधणार आहोत. यासाठी तुम्हाला खालील साधने आणि उपकरणांची गरज भासेल. जसे रेग्युलेट केलेला DC पॉवर सप्लाय 0 to 30 व्हॉल्ट्स 3 अँपिअर एक संख्या, डिजिटल मल्टीमीटर प्रोब्ससह 1 नंबर, वायर स्ट्रिपर 1 नंबर, नोज प्लायर 1 नंबर. तसेच तुम्हाला खालील सामग्री किंवा कॉम्पोनंट्स देखील आवश्यक असतील, जसे ब्रेडबोर्ड एक संख्या, IC 7402 एक संख्या, मिनिएचर टॉगल स्विचेस 2 संख्या, हुकअप वायर आवश्यकतेनुसार, रेजिस्टर 330 ओह्म्स 1/4 वॉट CR25 एक संख्या, LED 5 मिलीमीटर एक संख्या. आता आपण नॉर गेट IC 7402 वापरून अँड गेटची बांधणी आणि टेस्टिंगच्या प्रक्रियेकडे आणि त्याची ट्रुथ टेबल्स पडताळणी करण्यासाठी पुढे जाऊया. प्रक्रिया थेट प्रत्यक्ष करण्यास पुढे जाण्यापूर्वी आपण लॉजिकल सर्किटची पाहणी करूया. इनपुट A एका नॉर गेटला कनेक्ट करा. इनपुट B एका स्वतंत्र नॉर गेटला कनेक्ट करा. त्या दोन नॉर गेट्सचे आउटपुट्स एका तिसऱ्या नॉर गेटच्या इनपुटला कनेक्ट करा. या तिसऱ्या नॉर गेटचे आउटपुट अँड गेट म्हणून कार्य करेल. पहिली दोन नॉर गेट्स सिग्नल्स इन्व्हर्ट करतात आणि तिसरे नॉर गेट जाऊन अत्यावश्यकपणे इन्व्हर्टेड सिग्नल्स अँड्स फक्त तेव्हाच करते जेव्हा दोन्ही इनपुट्स लो असतात. हे लॉजिकल अँड कार्य करते. आता प्रक्रिया पाहूया. हे तयार झाले की सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा. त्यांची तपासणी करा आणि मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि LED उत्तम चालू स्थितीत आहेत. तुम्हाला सर्व काही मिळाले की 14 पिन IC ब्रेडबोर्ड वर घट्टपणे चढवा. तुम्ही अचूकतेसाठी सर्किट डायग्रामचा देखील संदर्भ घेऊ शकता. सेफ्टी टिप. IC काळजीपूर्वक हाताळा ज्यामुळे तुम्ही पिन्स जेव्हा ब्रेडबोर्डमध्ये सरकवता तेव्हा त्या वाकणार नाहीत. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 व्होल्ट्स पॉवर सप्लायला कनेक्ट करा. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. टॉगल स्विचेसची दोन्ही टर्मिनल्स पॉवर सोर्स आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. तुमचा टॉगल स्विच S1 दोन्ही पिन क्रमांक 2 आणि 3 ला कनेक्ट करा. आणि S2 दोन्ही पिन क्रमांक 5 आणि 6 ला कनेक्ट करा. नॉर गेटचा पहिला पिन 9व्या पिनशी जोडला आहे.
आणि नॉर गेटचे चौथे पिन आयसीच्या 8व्या पिनशी जोडले आहे. आयसीच्या 10व्या पिनपासून आउटपुट प्राप्त केले जाते. आता आपण आपले व्हिज्युअल इंडिकेटर्स सेट करूया. आयसीच्या आउटपुट पिन क्रमांक 10ला एक रेझिस्टर कनेक्ट करा. यामुळे एलईडीचा करंट मर्यादित होईल आणि तो जळून जाण्यापासून सुरक्षित राहील. नंतर एलईडीचा एनोड रेझिस्टरच्या फ्री एंडशी जोडा आणि कॅथोड ग्राउंडशी जोडा. यामुळे आपल्याला आपले अँड गेटच्या आउटपुटचे निष्कर्ष स्पष्टपणे पाहण्यास मदत होऊ शकेल. तुम्ही पॉवर चालू करण्यापूर्वी तुमचे असेंबल केलेले गेट सर्किट तपासून घ्या. हे कोणतेही शॉर्ट सर्किट्स किंवा चुकीचे कनेक्शन्स टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे, ज्यामुळे आयसीची हानी होऊ शकते किंवा सर्किटची फंक्शनॅलिटी प्रभावित होऊ शकते. सर्व काही तपासून झाल्यावर 5 व्होल्ट डीसी सप्लाय स्विच ऑन करा. स्विचेस S1 आणि S2 ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. हे तपासा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे कॉम्बिनेशन 00 सूचित करते. यासाठी 00 साठी आपण एलईडीची पडताळणी करूया. तोच चमकत नाही. आता स्विचेस 01 कॉम्बिनेशनला टॉगल करा. एलईडीची पडताळणी करा. तो तरीही चमकत नाही. त्यामुळे आपल्याला कळले की जर इनपुटपैकी कोणतेही 0 असेल तर अँड गेट आउटपुट 0 निर्माण करते. आता स्विचेस 10 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये काही बदल झाला नाही. एलईडी चमकत नाही. आता शेवटी स्विचेस 11 कॉम्बिनेशनला टॉगल करा. तुम्ही आता निरीक्षण करू शकता की आउटपुटला एलईडी चमकत आहे. पुढची प्रक्रिया आहे नॉर गेट IC 7402 वापरून ऑर गेटची बांधणी आणि टेस्टिंग आणि त्याच्या ट्रुथ टेबल्ससह पडताळणी करणे. प्रक्रिया थेट प्रत्यक्ष करण्यापूर्वी पुढे जाण्यापूर्वी आपण लॉजिकल सर्किटची पाहणी करूया. इनपुट A आणि B एका नॉर गेटमध्ये फीड करा. पहिल्या नॉर गेटचे आउटपुट दुसऱ्या नॉर गेटच्या इनपुटला कनेक्ट करा. दुसऱ्या नॉर गेटपासून मिळालेले आउटपुट ऑर म्हणून कार्य करेल. त्यामुळे पहिले नॉर गेट दुसऱ्या नॉर गेटशी कंबाईन करून नॉर प्रॉपर्टीज वापरून कार्य 2 वेळा इन्व्हर्ट करते. परिणामी एकूण मिळून एक ऑर तयार होते. आता प्रक्रिया पाहूया. सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा. मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि एलईडी उत्तम चालू स्थितीत आहे. तुम्हाला सर्व काही मिळाले की 14 पिन आयसी ब्रेडबोर्डवर घट्टपणे चढवा. संदर्भासाठी सर्किट डायग्राम वापरा. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर आयसीची 14वी पिन +5 व्होल्ट पॉवर सप्लायला कनेक्ट करा. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्ट केलेली आहे. इनपुट्सकडे पुढे जाऊन टॉगल स्विचेस पॉवर आणि ग्राउंडला कनेक्ट करा. आणि स्विचेस S1 नॉर गेटच्या दुसऱ्या पिनला आणि S2 तिसऱ्या पिनला इनपुट म्हणून कनेक्ट करा. पिन क्रमांक 1 मधून प्राप्त झालेले आउटपुट आयसीच्या 5व्या आणि 6व्या पिनला पुन्हा इनपुट म्हणून फीड केले जाते. आणि फायनल आउटपुट पिन क्रमांक 4 मधून प्राप्त केले जाते. आयसीच्या आउटपुट पिनला एक रेझिस्टर कनेक्ट करा. तसेच एलईडी देखील जोडा. सर्व काही तपासून झाल्यावर 5 व्होल्ट डीसी सप्लाय स्विच ऑन करा. स्विचेस S1 आणि S2 ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. हे तपासा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे कॉम्बिनेशन 00 सूचित करते. या 00 साठी आपण एलईडीची पडताळणी करूया. तो चमकत नाही. आता स्विचेस 01 कॉम्बिनेशनला टॉगल करा. एलईडीची पडताळणी करा. तुम्ही आता निरीक्षण करू शकता की या आउटपुटला एलईडी चमकत आहे. त्यामुळे आपल्याला कळले की जर इनपुटपैकी कोणतीही एक 1 किंवा दोन्ही 1 असतील तर ऑर गेट आउटपुट निर्माण करते. आता स्विचेस 10 कॉम्बिनेशनला टॉगल करा.
आउटपुट स्टेटमध्ये काही बदल झाला नाही. LED चमकत आहे. आता शेवटी स्विचेस 1-1 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये तरीही काही बदल झाला नाही. LED चमकत आहे. अखेरीस आपण नॉर गेट IC 7402 वापरून नॉर गेटची बांधणी आणि टेस्टिंग आणि त्याच्या ट्रुथ टेबल्ससह पडताळणी पाहूया. आपण लॉजिकल सर्किट पाहूया. इनपुट A नॉर गेटला थेट कनेक्ट करा. नॉर गेट हे नॉर गेट सारखे कृती करते आणि इनपुट सिग्नल इन्व्हर्ट करते. आता प्रक्रिया पाहू. सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा, त्यांची तपासणी करा आणि मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि LED उत्तम चालू स्थितीत आहेत. सर्व काही तयार झाले की 14 पिन IC ब्रेडबोर्डवर घट्टपणे चढवा. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 व्होल्ट पॉवर सप्लायला कनेक्ट करा. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. इनपुट्सकडे पुढे जाऊन टॉगल स्विचेसची दोन्ही टर्मिनल पॉवर सोर्स आणि ग्राउंडशी कनेक्ट करा आणि स्विच S1 इनपुट A म्हणून दुसऱ्या आणि तिसऱ्या पिनला कनेक्ट करा. आउटपुट 7402 ICच्या पहिल्या पिनमधून घेतले जाईल. IC आउटपुट एका LEDला रेझिस्टरसह कनेक्ट करण्याचे विसरू नका. सर्व काही तपासून झाले की 5 व्होल्ट DC सप्लाय स्विच ऑन करा. स्विच S1 ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. चेक करा की टॉगल स्विच S1 लो स्टेटमध्ये आहे. याचा अर्थ 0 आउटपुट 1 मध्ये बदलते. याचा अर्थ LED चमकत आहे. जर टॉगल स्विच S1 हाय स्टेटमध्ये आहे, याचा अर्थ 1 आउटपुट 0 मध्ये बदलते. याचा अर्थ LED चमकत नाही. येथे आपण या सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की नॉर गेट्स IC वापरून अँड ऑर आणि नॉट गेटची बांधणी कशी करणे आणि नॉर गेट्स वापरून अँड ऑर आणि नॉट गेट्स प्राप्त करणे आणि त्यांच्या ट्रूथ टेबल सह पडताळणी करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूया.